नमस्कार। आज बारामतीमध्ये दिलीप शिंदे नामक या व्यक्तीने मराठा समाजाच्या जे जनक आहे, ज्यांना आपण म्हणतो आंदोलन त्यांनी उभं केलं, मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले। त्या अपशब्दाचे इतके तीव्र प्रसार म्हटले की बारामतीमध्ये मराठा समाजाने जिजाऊभाऊने ते एक मिटिंग घेऊन येणाऱ्या काळात त्यांचे तोंड काळं करण्याचं ठरवलं। तर आपण पाहूया की आता मराठा समाज काय प्रतिक्रिया देत होती। या बैठकीतून काय पुढची दिशा ठरवली? बारामतीमध्ये काल मराठा समाजामधील दिलीप शिंदे आणि संतोष सातव या दोन इस्मांनी म्हणजे मराठा बांधवच आहेत ते, परंतु त्यांनी जरांगे पाटलांबद्दल अपशब्द वापरला होता। त्यांची काय भूमिका आहे राजकीय याच्याशी समाजाला काही देणं घेणं नाही, परंतु त्यांनी जरांगे पाटलांबद्दल आज मराठा समाजाचे जे अस्मिता किंवा श्रद्धास्थान आहे किंवा ज्या जरांगे पाटलांमुळे आज लाखो कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्यांच्याबद्दल जो अपशब्द वापरला त्याचबद्दल आज या झालेल्या बैठकीमध्ये त्यांचा दोघांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। त्या वतीने आज शहर पोलीस स्टेशनला एक अर्ज देण्यात येणार आहे। त्या अर्जामध्ये इथून पुढे त्या दोघांच्या बाबतीमध्ये जे काही चुकीची घटना घडेल त्याला हे दोघ जण स्वतः जबाबदार असतील। समाज म्हणून आम्ही बारामतीचा समस्त मराठा समाज हा कायमस्वरूपी जरांगे पाटलांबरोबर असेल। जर या दोन व्यक्तींना मराठा समाजातील असतील तरी पण जर कुठला राजकीय पक्ष जर ह्यांना पाठबळ पुरवत असेल तर याचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो येत्या 20 तारखेच्या मतदानात मराठा समाज बारामतीचा योग्य निर्णय घेईल। जो कोणी या बांडगुळांना ह्यांनी हाच शब्द वापरला होता, आम्हाला ते उच्चारायला सुद्धा नको वाटतंय, पण ह्यांना ज्या पद्धतीने त्यांनी आता भाषा वापरलेली त्या पद्धतीनेच समाज उत्तर देईल। तुम्ही आता उल्लेख केला की ज्या ठिकाणी आता जो राजकीय पक्ष अशा लोकांना पाठिंबा देईल तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार। यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील निषेध व्यक्त केलाय, सोशल मीडियावर तशाची पोस्ट टाकली। बरोबर सगळ्या गोष्टीकडे नाही, आम्हाला याच्यामध्ये कोणत्या गटांनी पाठिंबा दिला कोणत्या नाही, कुणी निषेध केला याच्याशी काही देणं घेणं नाही। आमचं म्हणणं आहे या दोघांनी जर का कुणाच्या पाठिंब्याने हे केलं असेल तर समाज त्याचा योग्य कळायचं तर काय राहणार नाही, समाज योग्य तो निर्णय घेईल। तुम्ही आता पाठिंबा म्हणजे आता निषेध तर केलेलाच आहे, मात्र राजकीय भूमिका तुमची काय असणार आहे मराठा बांधव? राजकीय भूमिका आमची कोणती नाही। मी मागेही सांगितलं होतं बारामतीमध्ये खूप वेळा आंदोलन झालेलं आहे। आमची वैयक्तिक बारामतीची वेगळी राजकीय भूमिका नाही। जी जरांगे पाटलांची भूमिका ती आमची भूमिका। त्यांनी सांगितलं गाव पातळीवर निर्णय घ्या। बारामतीमध्ये सगळ्यांना माहिती आहे गाव पातळीवर काय निर्णय घ्यायचा आहे, जो तो आपापल्या पद्धतीने निर्णय घेईल। मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही कोणालाही कोणताही निर्णय सांगितलेला नाही। लोक तेवढी सुज्ञ आहेत। बैठक झाली, काय निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आलाय, काय पुढची काय दिशा असणार आहे? ह्याच्यामध्ये ज्यांनी जरांगे पाटलांबाबत चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्यांच्यावरती शिक्षा व्हावी किंवा त्यांच्यावर कधी शासन व्हावं म्हणून आम्ही आता पोलीस स्टेशनला एक अर्ज आणि निवेदन दाखल करतोय। त्यासोबत त्यांचा निषेध केलेलाच आहे, पण त्यासोबत त्यांच्यावरती शाई फेकून त्यांचा निषेध केला जाईल असं एक आमच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे। परवा मराठा समाजातलेच, आता त्यांना समाजातलं मानता येणार नाही, पण समाजातल्याने एक क्लिप व्हायरल केली आणि त्यात मराठा जरांगे पाटील यांच्याबद्दल जे काही चुकीचे वक्तव्य केलं त्या आजच्या मीटिंगमध्ये आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। आणि सॉफ्ट पद्धतीने जी काही ही भूमिका आमच्यांनी आता सध्या घेतलेली आहे त्याचे तीव्र पडसाद 2 दिवसात दिसतील आणि शक्यतो उद्याला त्यांना टायमिंग देऊन त्यांच्या तोंडाला काळं फासले जाईल आणि नाहीच तसे सापडलं तर प्रत्येक मराठा आंदोलकांनी किंवा मराठा समाजातल्या बांधवांनी दिसतील त्या ठिकाणी त्यांना काळं फासावं असं सर्वानुमते ठरलेलं आहे। जो जरांगे पाटील यांच्याबद्दल बारामतीतील त्यांचा आणि आमच्या मराठा समाजाचा काही संबंध नाही, कालपासून अशा 2 विकृत बांडगुळांनी जो गुन्हास्पद प्रकार केलेला आहे, ज्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि एक वेगळं वातावरण ह्या परिसरात निर्माण होईल असं सुपारी घेऊन ह्या सुपारी बहादरांनी काल जो जरांगे पाटील यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, त्या व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी सर्व समाज बांधवांच्या वतीने आज जिजाऊ भवन या ठिकाणी त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आलेला तर आहेच, परंतु या मीटिंग मध्ये असं ठरवलेलं आहे की यांच्यावरती पोलीस स्टेशन मध्ये तर आम्ही आता तक्रार द्यायला जाणार आहोतच, परंतु तात्काळ पोलिसांनी जर या बांडगुळांवरती कारवाई केली नाही तर
समाज बांधवांनी या ठिकाणी असंही ठरवलंय की हे 2 बांडगुळ ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी त्यांचं तोंड काळ केलं जाणार आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी मीडिया समोर आम्ही मराठा समाजाच्या वतीने या दोन्ही समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या बांडगुळांचा या ठिकाणी आम्ही जाहीर असा निषेध करतो. एक मराठा, एक मराठा.